जय महाराष्ट्र मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी SBI सिक्युरिटीजमधली एक जबरदस्त नोकरीची संधी घेऊन आलोय. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये का? ह्यासाठी ना कोणती परीक्षा द्यायची आहे ना कोणती फी भरायची आहे, थेट मुलाखत. चला तर मग याची सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. तुम्हीच सांगा, नोकरी शोधताना परीक्षा आणि ॲप्लिकेशन फी भरण्यात आपला किती वेळ आणि पैसा जातो, बरोबर ना? पण जरा विचार करा, जर तुम्हाला थेट इंटरव्ह्यूमधूनच नोकरी मिळाली तर? हो, SBI सिक्युरिटीज बरोबर ही संधी घेऊन आली आहे. त्यामुळे सगळी प्रोसेस एकदम सोपी आणि फास्ट झाली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कोणतीही तात्पुरती किंवा कॉन्ट्रॅक्टवरची नोकरी नाहीये. ही एक फुल टाईम परमनंट नोकरी आहे. म्हणजे तुमच्या करिअरला एक चांगली स्थिरता मिळेल. विचार करा, देशातली सगळ्यात मोठी बँक SBI, त्यांच्या एका महत्त्वाच्या कंपनीत काम करण्याची ही केवढी मोठी संधी आहे. बरं, तर पद आहे कस्टमर सपोर्टचं आणि कंपनी आहे SBI सिक्युरिटीज. आता तुम्ही एंजल वन, अपस्टॉक्स किंवा ग्रो ही नावं ऐकलीच असतील, बरोबर? सेम तसंच SBI बँकेची ही स्वतःची ब्रोकरेज कंपनी आहे. त्यामुळे विश्वासार्हतेबद्दल तर काही प्रश्नच येत नाही. या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, जो प्रत्येकाला जाणून घ्यायचा असतो, म्हणजे नक्की काम काय करायचंय आणि पगार किती मिळणार आहे. तर पगाराची गोष्ट केली तर इथे तुम्हाला वर्षाला 3 ते 4 लाख रुपयांचं पॅकेज मिळू शकतं. जे लोक आपलं करिअर नुकताच सुरू करत आहेत त्यांच्यासाठी हे पॅकेज खूपच चांगलं आहे, नाही का? आणि हो, इथे एक अजून चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर फ्रेशर असाल, म्हणजे नुकतेच ग्रॅज्युएट झाला असाल तरी चालणार आहे, किंवा तुमच्याकडे 5 वर्षांपर्यंतचा अनुभव असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे काय की फ्रेशर्स आणि अनुभवी दोघांसाठीही ही संधी आहे. चला आता बघूया की या जॉबसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं, म्हणजे यासाठी लागणारी पात्रता काय आहे. पात्रता अगदी सरळ सोपी आहे बघा. तुम्ही कोणत्याही फील्डमधले ग्रॅज्युएट असाल, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काही चालेल. फक्त एकच अट आहे, तुमचं वय 30 वर्षांच्या आत असायला हवं. आणि हो, एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट, इंटरव्ह्यूला जाताना फॉर्मल ड्रेस कोडमध्येच जा. ठीक आहे, तर आता आपण या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, म्हणजे या डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला नक्की काय करायचंय आणि कुठे जायचंय. प्रोसेस एकदम सिंपल आहे. फक्त 3 सोप्या स्टेप्स. 1. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. 2. दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोचा. आणि 3. पूर्ण आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू द्या. सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी कुठलाही ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायचा नाहीये. ही माहिती खूपच महत्त्वाची आहे, त्यामुळे जरा लक्ष देऊन ऐका किंवा कुठेतरी लिहून घ्या. इंटरव्ह्यू 30 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिलला होणार आहेत. वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 3. पत्ता आहे SBI सिक्युरिटीज लिमिटेड, वोल्टास हाऊस, A ब्लॉक, चिंचपोकळी, मुंबई. आणि जे लोक ट्रेनने येणार आहेत त्यांच्यासाठी एक सोपी गोष्ट म्हणजे चिंचपोकळी स्टेशनवरून हे ठिकाण फक्त 10 मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे. इंटरव्ह्यूच्या दिवशी काही गडबड नको म्हणून ही कागदपत्र सोबत न्यायला अजिबात विसरू नका. तुमचा अपडेटेड CV किंवा रिझ्युमे, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट. एक लक्षात ठेवा, या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या ओरिजिनल किंवा झेरॉक्स कॉपीज तुमच्यासोबत हव्यात. आता बोलूया त्या स्किल्सबद्दल ज्या तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये इतरांपेक्षा वेगळं ठरवू शकतात. म्हणजे इंटरव्ह्यू घेणारे तुमच्यामध्ये नक्की काय बघणार आहेत. बघा, सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे कम्युनिकेशन स्किल, म्हणजे संवाद कौशल्य. या कामामध्ये तुम्हाला ग्राहकांशी फोनवर बोलावं लागेल, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्याचबरोबर ईमेलवरही व्यवस्थित रिप्लाय देता आला पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचं बोलणं आणि लिहिणं दोन्ही एकदम स्पष्ट आणि प्रभावी असायला हवं. याशिवाय तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज म्हणजे MS ऑफिस आणि एक्सेल वापरता यायला हवं. कामाचं नीट नियोजन करता यायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांच्या समस्या सोडवण्याची तुमची तयारी हवी. आणि हो, शेअर बाजाराचं खूप ज्ञान हवं आहे म्हणून घाबरू नका, त्याची गरज नाही. पण थोडी हार माहिती असेल तर तो एक प्लस पॉईंट नक्कीच ठरू शकतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचं मुख्य काम असेल SBI सिक्युरिटीजच्या कस्टमर्सना मदत करणं. म्हणजे समजा त्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये काही अडचण आली, जसं की पैसे ट्रान्सफर होत नाहीयेत किंवा काही एरर येतोय, तर अशा समस्या तुम्हाला फोनवर किंवा ईमेलवरून सोडवायच्या आहेत. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की या नोकरीसाठी अप्लाय कसं करायचं. कारण अर्ज करण्याची जी पद्धत आहे ना, ती प्रत्येक शहरासाठी थोडी वेगळी आहे. त्यामुळे आत्ताची माहिती जरा काळजीपूर्वक ऐकण्यासारखी आहे. तर अप्लाय करण्याचे 2 मार्ग आहेत. जे उमेदवार मुंबईत आहेत त्यांच्यासाठी डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू आहे, आणि जे मुंबईच्या बाहेर म्हणजे पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये राहतात त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. चला, सगळ्यात आधी मुंबईतल्या उमेदवारांसाठी काय प्रोसेस आहे ते बघूया. अगदी सरळ आणि सोपी पद्धत आहे. तर तारखा लक्षात ठेवा, 30 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल. वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 3. पण इथे गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, म्हणजे जे आधी येतील त्यांना प्राधान्य मिळेल. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता शक्य तितक्या लवकर तिथे पोचणं गरजेचं आहे. आता पत्ता नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. SBI सिक्युरिटीज लिमिटेड, वोल्टास हाऊस, A ब्लॉक, मुंबई. आणि पोचायला किती सोपं आहे बघा. सेंट्रल लाईनवरच्या चिंचपोकळी स्टेशनपासून फक्त 10 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे.
ठीक आहे, हे झालं मुंबईसाठी. आता जे उमेदवार मुंबईच्या बाहेर राहतात, जसं की पुणे, नाशिक किंवा नागपूर, त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया. या शहरांमधल्या उमेदवारांना SBI सिक्युरिटीजच्या ऑफिशियल करिअर्स पेजवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. वेबसाईट शोधायला त्रास होऊ नये म्हणून त्याची डायरेक्ट लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मग आता सगळी माहिती आपल्या समोर आहे. आता पुढची स्टेप एकदम क्लिअर आहे. ती म्हणजे आता लगेचच तयारीला लागण्याची. तर मग सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही माहिती आपल्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, नक्की शेअर करा. सगळ्या महत्त्वाच्या लिंक्स आणि पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच. आणि हो, अशाच नवनवीन संधींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण एक चांगली संधी करिअरला एक नवी दिशा देऊ शकते. त्यासाठी आपण तयार राहायला हवं. शेवटी एकच सांगेन, डायरेक्ट इंटरव्ह्यू म्हणजे तुमची स्किल्स आणि पर्सनॅलिटी दाखवण्याची एक सुवर्ण संधी असते. त्यामुळे पूर्ण तयारीने आणि आत्मविश्वासाने जा. ही संधी सोडू नका. आणि हो, ही महत्त्वाची माहिती तुमच्या गरजू मित्रांपर्यंतही नक्की पोहोचवा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.